आई आयुष्यभर मुलांसाठी जगते, पण काही मुलं मोठी झाल्यावर आईचं मोल विसरतात. सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात शारदा नावाची एक कष्टाळू, प्रेमळ आणि स्वाभिमानी आई राहत होती. तिचा नवरा काही वर्षांपूर्वी आजाराने वारला होता. त्यानंतर शारदाने एकटीनेच आपला मुलगा अमोलचा सांभाळ केला. तिने शेतमजुरी केली, लोकांच्या घरची कामं केली, अनेकदा स्वतः उपाशी राहिली, पण मुलाच्या शिक्षणात कधीच कमी पडू दिलं नाही. तिच्यासाठी स्वतःच्या सुखापेक्षा मुलाचं भविष्य महत्त्वाचं होतं. ती नेहमी प्रेमाने म्हणायची, माझा मुलगा मोठा माणूस होईल, एवढंच माझं स्वप्न आहे. अमोलही अभ्यासात हुशार होता. आईच्या कष्टामुळे त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि शहरातील एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. पहिला पगार हातात आल्यावर त्याने आईसाठी साडी आणली. त्या दिवशी शारदाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिला वाटलं आता तिचे कष्ट संपले. काही वर्षांनी अमोलचं प्रिया नावाच्या मुलीशी लग्न झालं. सुरुवातीला सर्व काही आनंदात सुरू होतं. शारदा सुनेलाही मुलीसारखंच प्रेम द्यायची, तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायची. पण काळ बदलत गेला आणि प्रियाच्या मनात शारदाबद्दल नाराजी निर्माण झाली. तिला वाटू लागलं की घरात आई असल्यामुळे त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही. ती रोज अमोलच्या मनात आईविषयी चुकीच्या गोष्टी भरू लागली. आपण आता मोठे झालो आहोत, आईमुळे आपलं आयुष्य अडतंय, प्रत्येक गोष्टीत त्यांचा हस्तक्षेप असतो. सुरुवातीला अमोल दुर्लक्ष करायचा, पण सतत एकच गोष्ट ऐकून त्याचाही विचार बदलू लागला. आईच्या त्यागापेक्षा त्याला पत्नीचं म्हणणं जास्त खरं वाटू लागलं. एक दिवस घरात छोट्याशा कारणावरून मोठा वाद झाला. प्रियाने संतापून स्पष्ट शब्दात म्हटलं, एकतर तुमची आई या घरात राहील, नाहीतर मी. घरात काही क्षण शांतता पसरली. शारदा न बोलता सर्व ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर मुलाबद्दलचं प्रेम तसंच होतं. अमोल काही क्षण गप्प राहिला आणि मग आईकडे पाहत कठोर आवाजात म्हणाला, आई, आता तुम्ही दुसरीकडे जाऊन राहा. आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या. हे शब्द शारदाच्या हृदयावर घाव घालणारे होते. ज्या मुलासाठी तिने आयुष्यभर कष्ट केले, त्याच मुलाने आज तिला स्वतःच्या घरातून बाहेर जाण्यास सांगितलं होतं. तिने कोणताही वाद घातला नाही. शांतपणे देवघरात जाऊन देवासमोर हात जोडले, मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि त्याच्या सुखासाठी मनोमन प्रार्थना केली. त्यानंतर एका छोट्याशा पिशवीत 2 जोड कपडे ठेवले आणि घराचा उंबरठा ओलांडला. ती घराबाहेर पडताना तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर मुलासाठी आशीर्वादच होता. घर सोडल्यानंतर शारदाच्या आयुष्यात एकाच क्षणात सर्व काही बदललं. तिच्याकडे राहण्यासाठी घर नव्हतं, हातात पैसे नव्हते आणि आधार देणारं कुणीही नव्हतं. ज्या घरासाठी तिने आयुष्यभर कष्ट केले, त्याच घरातून तिला अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं होतं. पहिले काही दिवस तिने मंदिराच्या आवारात रात्र काढली. कधी वृद्धाश्रमात आसरा मिळाला, तर कधी उपाशीपोटी दिवस काढावे लागले. पण एवढ्या मोठ्या दुःखातही तिच्या मनात मुलाबद्दल राग नव्हता. उलट ती रोज देवासमोर हात जोडून एकच प्रार्थना करायची, देवा, माझा मुलगा सुखी राहू दे, त्याच्या आयुष्यात कधीच दुःख येऊ नये. आईचं हृदय किती विशाल असतं याचं हे जिवंत उदाहरण होतं. स्वतःवर अन्याय झाला तरी ती मुलाच्याच आनंदासाठी प्रार्थना करत होती. दुसरीकडे अमोल आणि प्रियाचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने चाललं होतं. अमोलला चांगला पगार मिळत असल्यामुळे त्यांनी ऐशारामाचं जीवन सुरू केलं. मोठं घर घेतलं, महागडी कार विकत घेतली आणि समाजात श्रीमंत असल्याचा दिखावा करण्यासाठी भरमसाठ खर्च करू लागले. सुट्ट्या, पार्ट्या, महागड्या वस्तू आणि प्रतिष्ठा दाखवण्यासाठी त्यांनी बँकांकडून मोठमोठी कर्ज घेतली. प्रिया नेहमी म्हणायची, लोकांना आपली श्रीमंती दिसली पाहिजे. मोठं जगायचं असेल तर मोठा खर्च करावाच लागतो. हळूहळू पैशाचा गर्व त्यांच्या स्वभावाचा भाग बनला. ज्या आईने त्यांना घडवलं, तिची आठवणही त्यांनी काढली नाही. तिची चौकशी करण्याची किंवा
ती कशी आहे हे जाणून घेण्याची गरजही त्यांना वाटली नाही. अमोलला वाटत होतं की त्याचं यश हे फक्त त्याच्या कष्टामुळे आहे. आईच्या त्यागाचं त्याला काहीच मोल उरलं नव्हतं. तो अभिमानाने म्हणायचा, आईशिवायही आपलं आयुष्य खूप छान चाललं आहे. पण आयुष्य प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ योग्य वेळी देतं. काही महिन्यातच अमोलच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. ज्या कंपनीत तो अनेक वर्षांपासून नोकरी करत होता, ती कंपनी अचानक आर्थिक अडचणीत सापडली आणि काही दिवसातच कायमची बंद झाली. एका क्षणात अमोलची नोकरी गेली. त्याला वाटलं होतं की त्याच्या अनुभवामुळे त्याला लगेच दुसरी नोकरी मिळेल. पण वास्तव खूप वेगळं होतं. त्याने अनेक कंपन्यांमध्ये अर्ज केले, मुलाखती दिल्या, पण प्रत्येक ठिकाणी निराशाच पदरी पडली. दरम्यान बँकेचे घर आणि कारचे हप्ते थकू लागले. व्याज वाढत गेलं आणि कर्जाचा डोंगर उभा राहिला. रोज बँकेचे फोन येऊ लागले, नोटिसा घरी येऊ लागल्या. घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. प्रिया सतत अमोलवर राग काढू लागली. ज्या व्यक्तीवर ती कधी काळी अभिमान बाळगत होती, त्याच व्यक्तीकडे आता ती तुच्छतेने पाहू लागली. ती वारंवार म्हणायची, तुझ्याकडे आता ना पैसा आहे ना भविष्य. अशा आयुष्यात मी राहू शकत नाही. अमोल तिला समजावण्याचा प्रयत्न करायचा. तो म्हणायचा, थोडा वेळ दे, मी पुन्हा उभा राहीन. मला फक्त तुझ्या साथीची गरज आहे. पण प्रियाने त्याचं एकही शब्द ऐकला नाही. एक दिवस तिने आपलं सामान भरलं आणि घर सोडताना स्पष्ट शब्दात म्हणाली, तुझ्याकडे पैसे नाही तर मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. हे शब्द अमोलच्या मनाला खोलवर जखम करून गेले. ज्या नात्यासाठी त्याने स्वतःच्या आईला घराबाहेर काढलं होतं, ते नातंच आज पैशासाठी त्याला सोडून निघून गेलं होतं. काही दिवसांनी बँकेने त्याचं घर आणि कार जप्त केली. अमोलकडे राहण्यासाठी घर उरलं नाही. त्याच्या हातात पैसा नव्हता, नोकरी नव्हती आणि सोबत उभं राहणारं कोणीही नव्हतं. तो दिवसभर शहरभर कामाच्या शोधात फिरत राहिला. अनेक कार्यालयांचे दरवाजे ठोठावले, पण प्रत्येक ठिकाणी त्याला नकार मिळाला. दिवसेंदिवस त्याची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. उपासमारीची वेळ आली. अनेक दिवस त्याच्या पोटात अन्नाचा एक घासही गेला नव्हता. एका दुपारी भुकेने आणि अशक्तपणाने त्रस्त झालेला अमोल रस्त्याच्या कडेला बसला. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. त्या क्षणी जगण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. थरथरत्या हातांनी त्याने पहिल्यांदाच लोकांसमोर मदतीसाठी हात पुढे केला. त्या क्षणी त्याचा स्वाभिमान, गर्व आणि अहंकार पूर्णपणे तुटून पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आठवली ती आई, जिने स्वतः उपाशी राहून त्याला भरवलं होतं, जिने आयुष्यभर कष्ट करून त्याला मोठं केलं होतं आणि जिच्याच हाताला धरून त्याने चालायला शिकलं होतं. तो रडत आकाशाकडे पाहून म्हणाला, आई, मी तुझ्यासोबत खूप मोठा अन्याय केला. तू मला माफ कर. आज मला समजलं की पैसा, प्रतिष्ठा आणि संपत्तीपेक्षा आईचं प्रेम कितीतरी मोठं असतं. त्या दिवशी अमोलला आपल्या कर्माची खरी जाणीव झाली. दुसरीकडे शारदाच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडत होते. वृद्धाश्रमात झालेली दामोदररावांशी भेट तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरली होती. दामोदररावांनी तिच्या प्रामाणिकपणावर, मेहनतीवर आणि माणुसकीवर पूर्ण विश्वास ठेवला. त्यांनी आपल्या छोट्या उद्योगाची महत्त्वाची जबाबदारी शारदावर सोपवली. शारदाने ही जबाबदारी केवळ नोकरी म्हणून स्वीकारली नाही, तर ती स्वतःचं कर्तव्य समजून पूर्ण मनापासून काम करू लागली. तिने उत्पादनाची गुणवत्ता सुधारली, नवीन कल्पना राबवल्या, कामगारांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागवलं आणि ग्राहकांचा विश्वास जिंकला. तिच्या नेतृत्वामुळे उद्योग दिवसेंदिवस प्रगती करू लागला. ज्या व्यवसायाला पूर्वी मर्यादित ओळख होती, तो काही वर्षातच राज्यभर आणि नंतर देशभर प्रसिद्ध झाला. कंपनीची उलाढाल वाढली, नवीन शाखा सुरू झाल्या आणि शेकडो लोकांना रोजगार मिळाला. दामोदरराव अभिमानाने सर्वांना सांगायचे, आज हा उद्योग जिथे आहे तिथे पोहोचवण्याचं सर्वात मोठं श्रेय शारदाला जातं. तिच्यासारखी प्रामाणिक व्यक्ती आयुष्यात क्वचितच भेटते. काळ पुढे सरकत गेला. दामोदरराव आता वयस्कर झाले होते. त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा निर्णय घेतला. एका दिवशी त्यांनी सर्व कागदपत्रे शारदासमोर ठेवली आणि म्हणाले, आजपासून या उद्योगातील मोठा हिस्सा आणि माझ्या संपत्तीचा मोठा भाग तुझ्या नावावर आहे.
तू हे सगळं तुझ्या कष्टाने कमावलं आहेस. हे ऐकून शारदाच्या डोळ्यात अश्रू आले. ती नम्रपणे म्हणाली, साहेब, मला एवढं काही नको. मला फक्त काम करण्याची संधी दिलीत हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. दामोदरराव हसले आणि म्हणाले, ही भेट नाही, तुझ्या प्रामाणिकपणाचं आणि मेहनतीचं फळ आहे. काही वर्षातच शारदा कोट्याधीश झाली. तिच्याकडे मोठा बंगला, आलिशान गाड्या, प्रतिष्ठा आणि समाजात मानसन्मान होता. पण एवढं यश मिळूनही तिच्या स्वभावात कोणताही बदल झाला नाही. ती आजही साधेपणाने जगत होती, गरजूंना मदत करत होती आणि प्रत्येक यशाचं श्रेय देवाला देत होती. तिच्या मनात मात्र एक वेदना कायम होती. तिचा मुलगा अमोल, त्याने तिच्यावर अन्याय केला होता. तरीही आईच्या मनातून त्याच्याबद्दलचं प्रेम कधीच कमी झालं नव्हतं. ती रोज देवाला एकच प्रार्थना करायची, तेव्हा माझा मुलगा जिथे असेल तिथे त्याला सुखी ठेव, त्याचं आयुष्य पुन्हा आनंदाने भरून टाक. एका दिवशी शारदा एका महत्त्वाच्या कामासाठी आपल्या कारने शहरातून जात होती. सिग्नलवर गाडी थांबली. इतक्यात तिची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका अशक्त फाटक्या कपड्यातील माणसावर पडली. तो लोकांसमोर हात पसरून भीक मागत होता. शारदाच्या मनात अचानक एक वेगळीच भावना निर्माण झाली. तिने ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितलं. ती हळूहळू त्या माणसाजवळ गेली. त्याने वर पाहिलं. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले आणि पुढच्याच क्षणी शारदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो दुसरा कोणी नसून तिचाच मुलगा अमोल होता. एकेकाळी मोठ्या कंपनीत नोकरी करणारा, पैशाच्या गर्वात आईला घराबाहेर काढणारा अमोल आज रस्त्यावर भीक मागत उभा होता. अमोलनेही आईला ओळखलं. त्याच्या डोळ्यात लाज, पश्चाताप आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. नियतीने पुन्हा एकदा आई आणि मुलाला समोरासमोर उभं केलं होतं. एकीकडे आईच्या कष्टाचं सोनं झालं होतं आणि दुसरीकडे मुलाच्या अहंकाराचं आयुष्यभराचं दुःख. आईला समोर पाहताच अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. काही क्षण तो निशब्द उभा राहिला. ज्या आईला त्याने एकेकाळी घराबाहेर काढलं होतं, तीच आज यशस्वी, सन्मानित आणि कोट्याधीश म्हणून त्याच्या समोर उभी होती. त्याच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील प्रत्येक प्रसंग जिवंत झाला. आईचे कष्ट, तिने केलेला त्याग, स्वतः उपाशी राहून त्याला भरवलेले घास, त्याच्या शिक्षणासाठी केलेली धडपड आणि त्या सगळ्याचं उत्तर म्हणून त्याने दिलेला अपमान, हे सर्व आठवताच अमोलला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. तो थरथरत आईजवळ आला आणि तिच्या पायांवर डोकं ठेवलं. अश्रूंनी भरलेल्या आवाजात तो म्हणाला, आई, मला माफ कर. मी पैशाच्या गर्वात आंधळा झालो होतो. ज्यांनी मला चुकीचा सल्ला दिला त्यांचं ऐकलं. पण जिच्यासाठी मी सगळं काही होतो, त्या तुझ्या प्रेमाची किंमत ओळखली नाही. मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला. तो लहान मुलासारखा रडू लागला. रस्त्यावर उभे असलेले लोकही हा प्रसंग पाहून भावूक झाले. शारदाच्या डोळ्यातही अश्रू आले. तिने हळूच मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात राग नव्हता, तक्रार नव्हती. होतं ते फक्त एका आईचं निरपेक्ष प्रेम. तिने अमोलला अलगद उभं केलं आणि प्रेमाने मिठी मारली. ती शांत आवाजात म्हणाली, बाळा, आईचं हृदय कधीच मुलांवर राग धरत नाही. मुलं कितीही चुका करोत, आईचं प्रेम कधीच कमी होत नाही. मला तुझ्यावर राग नाही, फक्त तुझं दुःख पाहून माझं मन तुटतं. हे शब्द ऐकताच अमोलचा बांध फुटला. तो म्हणाला, आई, आज माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. पैसा गेला, घर गेलं, नोकरी गेली, माझी साथ देणारी माणसंही मला सोडून गेली. पण आज मला समजलं की मी आयुष्यातील सर्वात मोठी चूक तुझ्याशी केली. शारदाने त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाली, माणूस चुकतो, पण त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो बदलला तर त्याच्यापेक्षा मोठा विजय दुसरा नसतो. अमोलने आईचे हात आपल्या डोळ्यांना लावले. तो भावूक होऊन म्हणाला, आई, तू मला पुन्हा स्वीकारशील का? मला पुन्हा एक संधी देशील का? उरलेलं आयुष्य मी तुझी सेवा करण्यात घालवेन. शारदा हसली. ती म्हणाली, बाळा, आईच्या दारातून मुलासाठी कधीच परतीचा रस्ता बंद होत नाही. माझं घर, माझं हृदय आणि माझे आशीर्वाद तुझ्यासाठी नेहमीच खुले आहेत. आईच्या मायेने आणि क्षमाशील स्वभावाने अमोलच्या आयुष्याला पुन्हा एक नवी दिशा मिळाली. शारदाने त्याला आपल्या उद्योगात काम करण्याची संधी दिली, पण यावेळी
कोणताही विशेष अधिकार किंवा मोठं पद दिलं नाही. ती म्हणाली, यशाचा पाया नेहमी मेहनतीवर उभा असतो. तुला पुन्हा सुरुवातीपासून स्वतःला सिद्ध करावं लागेल. अमोलने आईचा प्रत्येक शब्द मनापासून स्वीकारला. तो रोज वेळेवर कामावर जाऊ लागला, प्रामाणिकपणे मेहनत करू लागला आणि प्रत्येक कर्मचाऱ्याशी आदराने वागू लागला. हळूहळू लोकांचा त्याच्यावरचा विश्वास पुन्हा निर्माण होऊ लागला. ज्या माणसाने एकेकाळी अहंकारामुळे स्वतःच्या आईचा अपमान केला होता, तोच आता प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आई वडिलांप्रमाणे मान देऊ लागला. तो वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची सेवा करू लागला, गरजू लोकांना मदत करू लागला. जिथे जाईल तिथे तो आपल्या आयुष्याचा अनुभव लोकांसमोर मांडायचा. तो भावूक होऊन म्हणायचा, आई वडिलांना कधीही ओझं समजू नका. त्यांच्यामुळेच आपण या जगात आहोत. त्यांचा आशीर्वाद असेल तर माणूस कितीही मोठ्या संकटातून पुन्हा उभा राहू शकतो. अमोलचा हा बदल पाहून शारदाच्या डोळ्यात समाधान दिसू लागलं. तिला वाटलं तिच्या मुलाने आता खऱ्या अर्थाने आयुष्य समजून घेतलं आहे. काही दिवसांनी गावात एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्या कार्यक्रमात शारदा आणि अमोल यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं. गावातील लोकांनी शारदाचा सन्मान केला. अमोलने सर्वांसमोर आपल्या चुकीची कबुली दिली आणि भावूक होऊन म्हणाला, मी आयुष्यात सर्वात मोठी चूक माझ्या आईसोबत केली होती, पण तिच्या प्रेमामुळे मला दुसरी संधी मिळाली. म्हणून मी प्रत्येक मुलाला आणि मुलीला एकच विनंती करतो, कधीही आपल्या आई वडिलांचा अपमान करू नका. त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती या जगात नाही. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमलं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या दिवसानंतर गावात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू झाले. लोकांची विचारसरणी बदलू लागली. प्रत्येकाला समजलं की खरी श्रीमंती बँकेतील पैशात नसते, तर आई वडिलांच्या प्रेमात, त्यांच्या आशीर्वादात आणि त्यांच्या समाधानात असते. पैसा, संपत्ती आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळू शकते, पण आई वडिलांचं प्रेम, त्यांचा विश्वास आणि त्यांचा आशीर्वाद गमावला तर तो पुन्हा मिळवणं खूप कठीण असतं. म्हणून आई वडिलांचा नेहमी सन्मान करा, कारण त्यांच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे. त्यांची सेवा हीच आयुष्यातील सर्वात मोठी पूजा आणि सर्वात मोठी श्रीमंती आहे. मित्रांनो, जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर एक विनंती नक्की लक्षात ठेवा, आई वडिलांचा सन्मान करा. ते आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं धन आहेत. अशाच हृदयस्पर्शी, डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ही कथा प्रत्येक मुलापर्यंत पोहोचावी म्हणून आपल्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा. पुन्हा भेटू एका नव्या, मनाला स्पर्श करणाऱ्या आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या कथेसह. धन्यवाद.